तर राम राम मंडळी, पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा. बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको इथे. राजकारण नाही करायचं. त्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाहीये, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमचं चूक आहे का? हा व्हिडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हाच आहे. हा तोच मराठवाडा जो की नेहमी दुष्काळग्रस्त, यांना रेल्वेने पाणी पुरवलं, अशी ज्या मराठवाड्याची बदनामी करण्यात आली, हा तोच मराठवाडा आज अतिवृष्टीमुळे बेहाल झालेला आहे. शेतकऱ्यांचे गुरढोरं वाहून गेलेले आहेत, जमिनी वाहून गेल्या आहेत, शेतकऱ्याकडे काही उरलेलं नाही. आपलं झालेलं नुकसान आणि सरकार किती मदत देणार हेही जाणून घेण्याचा शेतकऱ्याचा अधिकार नाही. जेव्हा शेतकरी हा प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही याला राजकारण म्हणतात. आणि शेतकऱ्याने जर राजकारण केलं असतं तर त्याने सरकारने ठरवून दिलेल्या भावावर आपला माल कधीही विकला नसता. साहेब, आम्हाला चांगलं आठवतंय जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस झालेलं राजकारण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यावेळेस अंटिल्यासमोर पेरलेले स्फोटके, 100 कोटीच्या खंडणीचा आरोप, एसटी कर्मचाऱ्याचा संप, पळवलेले आमदार, त्याचप्रमाणे क्रूजवरील ड्रग्ज कनेक्शन्स, हे सगळं राजकारण तुम्हाला लकलाभ. तर मुख्यमंत्री साहेब, तुम्ही याला राजकारण न समजता मराठवाड्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरळ हाताने मदत करावी एवढीच तुमच्याकडे विनंती करतो.